ज्यांना मिळालं ते सगळे गेले आणि ज्यांना काही मिळालं नाही ते उद्धव साहेबांच्या बरोबर राहिले. शिवसेनेचं भवितव्य काली उज्ज्वल होतं, आजही आहे आणि उद्याही असेल. म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचेच मुंबईचे महापौर होतील. आता जी उद्धव ठाकरे शिवसेना आहे ती स्प्लिट झाल्यानंतर पार्टीमध्ये काय बदल आलेला आहे? नाही, असं आहे की उद्धव साहेब हे स्वतः मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये जे काम करणारे लोक होते त्यांनीच विश्वासघात केला. त्यांनीच त्यांचं आजारपण आणि विरोधकांची हातमिळवणी करून अडचणीच्या काळामध्ये खरं सांगितलं गेलं तर त्यांच्या विश्वासावर घाव घातला आणि त्यांचं सरकार पडलं. जे मंत्री संत्री होते, जे पदावर होते ते गेले, पण ज्यांना काही मिळालं नाही ते मात्र उद्धव साहेबांच्या बरोबरच राहिले. ज्यांना मिळालं ते सगळे गेले आणि ज्यांना काही मिळालं नाही ते उद्धव साहेबांच्या बरोबर राहिले. त्यामुळे जे राहिले ते उद्धव साहेबांच्या बरोबर निष्ठेनं, पक्षावर प्रेम करणारे, बाळासाहेबांच्यावर श्रद्धा असणारे आणि उद्धव साहेबांना साथ देणारे राहिलेले आहेत. हा त्यातला फरक आहे. शिवसेना कधी कमजोर होईल? उद्धव म्हणजे बाळासाहेबांनी ओरिजिनली सुरू केलेली शिवसेना जी उभाट आहे आता, त्याचं फ्युचर काय आहे महाराष्ट्रामध्ये? फ्युचर असं आहे की बाळासाहेब हयात असतानाच लोकांनी मुद्दामून अशा प्रकारच्या चर्चा सुरू केल्या होत्या की बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेचं भवितव्य काय, राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचं भवितव्य काय, असं त्याही वेळेला लोकांनी चर्चा केली. परंतु बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेबांच्याकडे हे पक्षाचं नेतृत्व आल्यानंतर किंवा राजसाहेब ठाकरे वगैरे हे पक्ष सोडून गेल्यानंतर उद्धव साहेबांनी शिवसेना 4 पावलं बाळासाहेबांच्या कारकिर्दीपेक्षा पुढे घेऊन गेली. मग ती मुंबई महानगरपालिका असेल, जास्त खासदार निवडून आणणं असेल, आमदार निवडून आणणं असेल, सत्ता मिळवणं असेल, दिल्लीमध्ये जास्तीत जास्त खासदार पाठवणं असेल, हे उद्धव साहेबांनी त्यांच्याच नेतृत्वाखाली सगळे जास्त निवडून आले. त्यामुळं उद्याचं शिवसेनेचं भवितव्य काय हा प्रश्नच उपस्थित होऊ शकत. शिवसेनेचं भवितव्य काली उज्ज्वल होतं, आजही आहे आणि उद्याही असेल. जे लीडर ऑफ ऑपोजिशनची आता निवड होणार आहे, बरं, तिथे तुम्ही कोणाला बघताय? तुम्हाला बघताय का तुम्ही? मी बघण्यापेक्षा माझ्या पक्षप्रमुखांनी माझ्याकडे बघितलेलं आहे. ते मी ठरवायचं नसतं. माझ्या पक्षप्रमुखांनी माझ्या नावाचं पत्र दिलेलं आहे, त्यामुळं पक्षप्रमुखांनी माझ्याकडे बघितलंय. माझ्या सगळ्या सहकारी आमदारांनी माझ्याकडे बघितलंय. त्यामुळं मी कोणाकडे बघायचा प्रश्नच येत नाही. माझ्याकडेच त्यांनी बघितलंय, मी त्यांचा आभारी आहे. आणि राज ठाकरे आल्यानंतर तुमच्या बरोबर काय समीकरण बदललं? अजून तर काय आलेले नाहीत. येणार हे नक्की झालेलं आहे आणि ते एकत्र आल्यानंतरची ही पहिली निवडणूक असणार आहे. त्यामुळं समीकरण काय बदललं हे अजून ठरवायला वेळ जाईल, पण समीकरण मात्र सकारात्मक बदलेल एवढं 100%. मुंबईचे मेयर परत शिवसेनेचे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचेच होतील. शिवसेनेचे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचेच मुंबईचे महापौर होतील. ही गरज महाराष्ट्राची आहे. फक्त शिवसेना, मनसे किंवा इतर कोणाची याच्यातला भाग नाही, तर ही संपूर्ण महाराष्ट्राची गरज आहे. आणि महाराष्ट्र आपला स्वाभिमान कोणाकडे घाण ठेवेल असं वाटत नाही. शेवटचा प्रश्न, बीएमसी इलेक्शन मध्ये उभाटाला कसं बघता तुम्ही? बीएमसी इलेक्शन मध्ये उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा सत्ताधारी पक्ष आहे. त्यांचाच महापौर असणार आहे, त्या पक्षाचाच महापौर असणार आहे. म्हणून तर सत्ताधारी पक्षाचे लोक घाबरत आहेत. काही ना काही कारण काढून निवडणुका पुढे ढकलतायत. वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना आतमध्ये घेतायत, मतांची चोरी करतायत, खोटी मतं घुसडतायत, अधिकाऱ्यांना हाताशी धरून मुंबईची तिजोरी लुटतायत. हे का करतायत? तर त्यांना माहिती आहे इथं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच पुन्हा सत्ता मुंबईवासी आणतील ही त्यांना खात्री झालेली आहे. आणि म्हणून हे सगळं जे मुंबई खिळखिळी करायचं काम जे चाललेलं आहे ते त्यांच्याकडे सत्ता जाणार नाही हे त्यांना माहिती आहे. ती उद्धव साहेबांच्याकडे राहणार. आता असे पडसाद आहेत की ज्यांनी सेना तोडली आहे त्यांचे पण लोक तुटलेले आहेत, तर भविष्यामध्ये असं काही होऊ शकतं का की ते परत घर वापसी करू शकतात? मला माहित नाही. याच्यावर भाष्य करणं हे थोडंसं मॅडम माझ्या अधिकार कक्षेच्या बाहेरचं आहे. ज्यांनी घर फोडलं त्यांना पुन्हा घरात घ्यायचं की न घ्यायचं हे घराचे प्रमुख कोण आहेत का? उद्धव साहेब ते ठरवणार.
आम्ही नाही बोलायचं त्या विषयामध्ये, आम्ही काही बोलणं उचित पण नाही आणि बोलणं योग्य पण नाही.